कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंतीनिमित्त धामणी येथे कर्मवीर पतसंस्थेच्या वतीने एक भव्य सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि अण्णा म्हणून परिचित असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीला वंदन करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करत सामाजिक बांधिलकीवर भर दिला। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पेरे पाटील, अनिल पाटील व प्राचार्य राजेंद्र कुंभार, कर्मवीर पतसंस्था सांगलीच्या चेअरमन श्रीमती भारती चोपडे, वसंतराव नवले उपस्थित होते। प्रास्ताविक करताना चेअरमन भारती चोपडे यांनी सांगितले की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण व गरिबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले। आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आचार विचारावर कर्मवीर पतसंस्थेचे कार्य चालू असून सभासदांनी ठेवलेल्या विश्वासावर संस्थेच्या छोट्याच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालं आहे। त्यांची विचारधारा आजही मार्गदर्शक आहे। कार्यक्रमात महिला सबलीकरण, पर्यावरण जागृती, व्यसनमुक्ती आणि शैक्षणिक प्रबोधन यावर सखोल चर्चा करण्यात आली। यावेळी मूकबधीर शाळा सांगली यांना 1 लाखाच्या मदत निधी, तसेच दक्षिण भारत जैन सभेचे कर्मवीर आरोग्य अभियानास 25,000 रुपये, कन्या विद्या मंदिर शाळा उदगाव यांना शालेय साहित्य वाटप व अर्चना सुनील मगदूम यांच्या सामाजिक कार्यास 25,000 रुपये मदत निधी प्रदान करण्यात आला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम, व्हाईस चेअरमन SP मगदूम, चेतन पाटील, वसंतराव नवले तसेच सर्व संचालक मंडळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद मगदूम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर चेतन पाटील यांनी मांडले। यावेळी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सभासद, नागरिक, विद्यार्थी, महिला बचत गटाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।